आता जसं साक्षगंध पडलं ना पार आजचं, तसंच आता लग्न पडलं पाहिजे. 2-3 दिवस हे आता चांगले पार पडू दे. आता पाण्या गिन्याला की सोड नको मग सुमना बिनकामी. आज तर मला असं वाटत होतं पाणी येते भलं ढग आलतं जसं दाटून चालतं, पण निभवली आजची. असं आता लग्न निभू दे म्हणा. होते वहिनी, सारं बरोबर होते. तुम्ही नका काळजी करू. देवालेच काळजी असते आपली. देवाला काळजी राहते बरोबर. तुम्ही काळजी नका करू, सारं होते बरोबर. काय होय आता कायची काळजी राहिली? कायची काळजी नाही करावं लागत आता, सारं होते बरोबर. तुम्ही काही काळजी करू नका. हा मी तेच म्हणून वहिनीले काळजी नको करू बा, आता होते सारं बरोबर. आता पाण्या गिन्याचं चालूच राहील तुमचं कमी जास्त. हा काही टेन्शन नाही घेत मी, होत राहते सगळं. आला का रे श्री? तू याला वाटते कपडे घेतले वाटते बदलून आहे ना, फ्रेश झाला वाटते उलसा. झालं फ्रेश झालो आता. त्या कपड्यांनी केलं, गरमी होत होती तर मग काढून टाकल्या. आता आपले घरचे साधे कपडे घालून घेतले. इकडे बरं इकडे पोदीवरती अंगठी पोदी बरं उलशी. बरी आहे तशी अंगठी, एकदम काही जाडी नाही आहे, पण पतली नाही वाटू राहिली का उलशी? नाही का वहिनी उलशी पतली वाटू राहिली ना अंगठी मला. डिझाईन बरी वाटू राहिली तशी, एकदम काही चांगली नाही आहे, पण मला उलशी पतली वाटू राहिली बा अंगठी, नाही काय? आता त्याईनं जशी दिली तशी ठीक आहे ना. त्याची आता त्याच्या परिस्थितीनुसार दिली त्याईनं. बापा हातापासूनच पोरायला लागू राहिली बायकोची. अजून तर घरी यायचीच आहे पोरगी. जाऊ दे ना बाई, काय सोन्याचं एवढं राहते काय? सोन्याचा काही फरक नसते. पोरगी चांगली असली ना तर बस झालं. सोन्याला आपण करून टाकू कमी जास्त उलसक. आता त्यांनी जशी दिली तशी दिली, आपण तर चांगली दिली त्याईले. आपण आपल्या परीने दिली, त्याने त्याच्या परीने दिली. नाही तुम्हाला वाटन वाईट, तुम्हाला वाटन खराब ठेवूनचं वहिनी, पण मला असं वाटते का पोरीच्या बापाजवळ पैसा हिस्सा आहे. पैसा हिस्सा आहे, पण उलसा खात काढू राहिला पोरीचा बाप. कंदूसपणा करू राहिला. कंदूस आहे तुम्ही काही म्हणा. एकुलती एक पोरगी बापा, शेती आहे सारा आहे घरी, तरी एवढा कंदूसपणा करू राहिला. अजबच आहे. नसन बाई त्याची परिस्थिती. नाही तर कोणाला नाही वाटत करावं म्हणून, नसन त्याची परिस्थिती. तुम्ही आता काही म्हणा, पण मला माईकडे या माया इकडल्या नातेवाईकातून मला एकाच्या इकडून समजली गोष्ट. आमच्या दूरच्या नात्यातले येते ते, तर मला समजलं का पोरीचा बापूचा कंजूस आहे म्हणून. आता तुम्ही हा म्हणा का नाही म्हणा, मी असं ऐकलं. पण जाऊ दे ना, असू दे. आपल्याला काय लागते, त्याची पोरगी आपल्या घरी राहील ना. आपलं पोरगं चाललं का त्याच्या घरी? नाही, त्याची पोरगी आपल्या घरी आली म्हणजे होऊन जाते आपल्यासारखी. ते कंदूस असो का काही असो, काही करायला लागत आपल्याला त्याचं. फक्त 2 दिवसाचं आपलं पोरगं गेलं म्हणजे खाऊ घातलं म्हणजे झालं. काय एवढी कायची गोष्ट चालू आहे? कोण कुठं गेलं? काही नाही बाई, अशीच गोष्ट चालू होती. पोरची बापाची गोष्ट चालू होती अशी. तू यात्या म्हणते अंगठी पतली दिल्ली म्हणते. मी म्हटलं जाऊ दे बा, देऊ द्या त्याच्या परीनं, आपण आपल्या परीनं करा. आपलं पोरगं 2 दिवसाचं गेलं त्याची, तर तेव्हा खाऊ घातलं म्हणजे झालं. कंदूस असो का काही असं म्हटलं ते. हा वाय, हे बरोबर आहे तुझं. तू कुठं गेलती व राजू? तू कुठं गेलती? किती वेळची दिसलीच नाही मला तर. मी काय गेलती, बाहेर गेलती उलशिक. हे लेकरं पाहायला गेलती कुठं गेले तर. किती वेळचे घरात असतं नाही बाबा जसे. दुपारपासून नीरा बाहेरच्या बाहेरचं का आणते लेकरं. बरं मग तुम्ही बसता का उलशिक? मी येतो तिकडे आता मोठ्या दादाची इथं जाऊन येतो. आली गेलीच तर नाही आली, त्यापासून 2-3 दिवस झाले आली, तर म्हणून आली नाही म्हणून उलशिक इकडे चक्कर टाकाले. तर जाऊन येतो मी उलशिक. बरं जा या. येतो मग मी बात येतो. मी काय म्हणतो तुम्हाला ना, मग पाहुण्याच्या नाश्ता पाण्यासाठी चिवडा बर्फी करावं लागते ना, तर त्याच्यासाठी आज आचारी येते म्हणे, मग तर बोलावून घेतलं आज. बरं चांगलं आहे येऊ द्या. होऊन जाऊ द्या मग, अजून गडबड होते सारी. होऊन जाऊ द्या आज. आपल्या वर घेऊन जायचं सारा सामान. वर चांगली मोकळी चाकरी जागा आहे, तिथं शोधलं ते सगळं. आणि वरच्याच खोलीत डबे भरून ठेवून द्या. नाही तर हा होते हे. नाहीतरी घरी पसारा होते, अडचण होते, तर वरच ठेवून द्या लागेल मग. आता पहा म्हटलं, तुमची बहीण गेली आता तिकडे मस्त. आता पहा कशी फुगून येते तिकडून. आता तुमची भावजी लावते एकाचे दोन. आता पहा तिकडून आली का तुमची बहीण कशी फुगून येते. तर जाऊ दे बरं. आपलं इथं लग्न आहे ना, आपण कायसाठी बोलावलं तिथे. तर ते काही करू, आपण चांगलंच राहायचं. आपल्या घरचं कार्य चांगलं पार पडलं पाहिजे. कार्यच चांगलं पार पडलं पाहिजे म्हणून तो चुपचाप आहे. मी बोलत नसतो. मला माहिती आहे कधी बोलायला कधी नाही. तर वहिनी आहे का घरात? कुठं गेल्या? हाय घरातच आहे. मी कुठे जातो? मी कुठे जात? तुम्ही कशा आल्या पण आज? ना आता म्हटलं बाबा येतच नाही का, रस्ताच नाही का म्हटलं मोठ्या भावाच्या घराचा. 2-4 दिवस झाले आल्या, तर एक चक्कर नाही झालं तुमचा तर अजून. नाही हो वहिनी, 2-3 दिवस झाले आता येते तर करू राहिली मी. पण टाईमच नाही भेटू राहिला ना. तर परच्या दिवशी आलीच, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी होतं असं वर्ण घालणंच होतं. काल राजू चाली, आज साक्षगंधच होतं, तर येणंच तर नाही झालं माया. तर मग आता आली, तर म्हटलं चला अजून मला तुम्ही आली नाही म्हणून आली मग आता. तुम्ही तर मला साक्षगंधात नाही दिसल्या म्हणूनच आली मी विचारायले का तुम्हाला बोलावलं नव्हतं का बा. तुम्ही दिसल्याच नाही, ललिता होती फक्त. मी काय जाऊ तिच्या घरी? मी नसतो जात तिच्या घरी. तिनं साऱ्या गावाला बोलावलं. तिनं म्हटलं पण मला बोलावलं आली का ती? मला पाठवलं तर माहिती, मला पाठवलं होता. माझ्यासाठी बोलवून नाही येणार का मी नाही गेली. मला बोलावलं आली असते स्वतः, मी गेली असती. नाही हे तर माझ्यासमोर तरी तुमच्या घरी आवाज द्यायला. आपली अंतिका तर आली ती माझ्यासमोर. मी इकडल्या घरी जातो म्हणे, आवाज देऊन येतो म्हणे काकुले ताईले. तर ते तर आली वाटते आवाज द्यायला. हो आलते ना.
ललिताताई करत आणते. ललिताताईला आवाज दिला, ये जा करू. मला म्हणे मग जाताना, ये जा काकू मी दिसली तर डोळ्यानं. आपण अशी आली, मला म्हटलं का तिनं नाही काकू तुम्हाला सांगायला आली का, ये जा तुम्ही साक्षगंधाला का काही म्हणून. मग कशी जाणार आहे मी निघली. ललिताताईसोबत काम नाही का आता, लग्न असलं लग्नात काम करायला पाहिजे नाही का कोण ना कोणी. म्हणून ललिताताई आहे. तशी येल पाडते काय, तसंच येल फक्त कामापुरतं येल पाडते. कामाच्या वेळेस दिसते. मग साडी घ्यायच्या वेळेस दिसते काय नाही. घेतली का साडी मासून दिले का, मला घेतली का तुम्हाला घेतली सांगा बरं. एकाला तरी साडी घेतली का लग्न असून. नाही हो वहिनी, दिन ना साडी असतो रे काही लग्न व्हायचं आता. कधी ते आता लग्नात घालायसाठी साडी दिली काय, स्वतःच्या घरी नाही घेतल्या का त्याने साडीनं साड्या घेतल्या नवीन. दोघी सासू नाही ना साड्या घेतल्या, पोरीनं साडी घेतली. मायासून दिली काय, मायासून दिली काय मला माहिती नाही देत. आधी दिली असती तर आधी दिली असती का, घे बाब ब्लाऊज शिव हे आधी दिली असती. बरं मायासुनीचं जाऊ द्या, मायासुनीचं जाऊ द्या. पण तुम्ही बाप्पा आता नवद्याची एकुलती एक आत्या आहे म्हटलं तुम्ही, तुम्हाला साडी घेतली काय, स्वतःच्या पोरीला कशी घेतली तशी नंदीला घेतली काय. तुम्ही यावरची पोरगीच होईना, तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे होती एक चांगली भारीतली साडी 2-3 हजाराची. मला तर वाटते बा घ्यायला पाहिजे होती म्हणून. नाही हो वहिनी, दिन ना साडी. आता दिन ना असं थोडी आहे की दिन नाही म्हणून. सारायला घेत असते का एवढ्या महागीच्या. मला नाही पटलं बा, असं मला नाही पटलं. आता माईच्या लग्नात तुम्ही सांगा बरं, तुम्हाला घेतली नाही का, मी 2 हजाराची साडी घेतलीच तेव्हा चांगली आधीच दिली होती. ब्लाऊज शिवासाठी तिनं दिली का तुम्हाला. नाही हो वहिनी, रजूच्या लग्नात घेतली होती ना, 3 हजाराची साडी घेतली होती. ब्लाऊज पीस सारा दिलं तर म्हटलं, शिवून घेऊन येतील तर. तेव्हा घेतली असं, आताची सांगा तुम्ही गोष्ट, आता घेतली काय. जाऊ द्या काय आता, घेणं नाही घेणं द्यायचा प्रश्न. आपण ते कुणावर असू शकतो का काय. बरं मग आता तुम्ही लग्नात तर यान तुम्ही. पै मी लग्नात यायचं नाही यायचं, माझी तब्येत नाही बरोबर आधीच. माझी तब्येत नाही बरोबर, आणि कुठं तिथे एवढ्या उन्हात जात बसू. मी नाही. नाही वहिनी, जा लागते, घरचं काम आहे आपल्या. 4 अक्षदा टाकाले जा लागते पोराच्या लग्नात. तुमचं काही असं भांडण तंटन. ये जा तुम्ही, काय मी सांगतो तुम्हाला, ये जा. ते जर आली माघारी सांगाले का तुम्ही लग्नात जा बा, तयारी करून ठेव जा, तर मी येईल, नाही तर काही येणार मी आता सांगू राहिली. तुम्ही वर्ण घालायला नाही दिसल्या मला, साक्षगंधात नाही दिसल्या. सारे बाई विचारते ना काऊन नाही आली. चांगलं नाही वाटत ती, येऊन जा ना. वर्ण घालायला नव्हती म्हटलं, माझ्या घरी आली नाही ती मला सांगाले. बाहेरूनच सांगितलं जा म्हणून. मग मी कशी येणार आहे, माझ्या सुनीजवळ सांगितलं त्या सासूला सांगतो म्हणून काही मी आली नाही. तुम्हाला मोठा मानदान बाई बाप्पा, कशी बाई आहे काय माहीत, एवढा मानदान आणि दिलं तर काहीच्या घरच्या लग्नात. तिले तर थेली नेली. बरं बाबा, सांगणं माय काम होतं. आता तुम्ही पाहिजे बा तुमचं काय आणि काय नाही तर.